भानगड अशी झाली, माझ्या उमेदवारीमुळे म्हणजे सामान्यांच्या उमेदवारीमुळे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। आज लोकसभेचा उमेदवारीचा अर्ज शेतकरी नेते रविकांत तुपकर भरणार आहेत। आज ते आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारू आपण की भाऊ, आज तुम्ही उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत, पक्षाचं तिकीट मिळालं नाही, अपक्षावरून निवडणूक लढवणार आहात, कशी परिस्थिती राहील? अपक्ष नाही, मी शेतकरी, कष्टकरी, वंचित, भूमिहीन, शहरातले नागरिक, तरुण, जनतेचा उमेदवार म्हणून मी निवडणूक लढणार आहे। जनतेचा प्रचंड पाठिंबा या निवडणुकीमध्ये मला मिळतो आहे। लोक मला लोकवर्गणी देत आहेत, लोक स्वयंस्फूर्तीने या निवडणूक ही लोकांनी हातात घेतलेली आहे आणि जनता ज्यावेळी निवडणूक हातात घेत असते तेव्हा भल्या भल्यांचा पराभव होत असतो। लक्षात ठेवा, बुलढाणा जिल्ह्यातल्या या लोकसभेचं समीकरण असं आहे की सामान्य जनता विरुद्ध सगळे नेते हरणार, जनता जिंकणार 100%। तर दुसरीकडे आता महायुतीचा आज उमेदवार सुद्धा ते प्रतापराव जाधव सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यांची खूप मोठी भव्य रॅली करणार आहे, ते शक्ती प्रदर्शन करणार आहेत, त्या माध्यमातून ते अर्ज भरणार आहेत। त्यांच्याकडे कसं पाहताय? हे काय आहे, शक्ती प्रदर्शन म्हणजे त्यांच्या ह्याच्यात येणारे लोक काही असे स्वयंस्फूर्तीने येणार नाही। गावात गाड्या पाठवणे, दारू, मटण, चिकन सगळ्या व्यवस्था डाव्यावर करणे, हे केल्याशिवाय लोक गाड्यात बी बसायला तयार नाही। काय काय ठिकाणी तर रोज मजुरी द्यावी लागते या लोकांना। माझ्या रॅलीमध्ये किंवा माझा अर्ज भरायला लोक स्वतःच्या घरच्या भाकरी बांधून येतात, खाऊन घरची चटणी भाकर निवडून आणून रविकांत तुपकर अशी घोषणा गावातल्या लोकांनी तयार केलेली आहे। आणि मी तुम्हाला 100% सांगतो की विजय हा सामान्य जनतेचा होईल। लोक विद्यमान खासदारांना प्रचंड कंटाळलेले आहेत आणि नेते सुद्धा कंटाळलेले आहेत। त्यांच्या महायुतीत मिळ नाही ना। काल माजी आमदार विजयराज शिंदे साहेबांनी अर्ज भरला, ते तर भाजपचे मोठे नेते आहेत, लोकसभेचे प्रभारी आहेत, प्रमुख आहेत। याचा अर्थ असा आहे की त्यांच्यात प्रचंड धुसफूस आहे। ते जरी स्टेजवर एकत्रित दिसले तरी आतून मात्र मनातून त्यांच्याबद्दल कोणी खुश नाही। खासदार प्रतापराव जाधव जे उमेदवार आहेत लोकसभेचे, ते असं बोलतात की विकासाच्या बाबतीत मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रचंड विकास करून दाखवला। शेतकऱ्यांच्या संदर्भात सुद्धा बरेच काही वक्तव्य केले त्यांनी की त्यांना मोठा निधी प्राप्त करून दिलेला आहे। अशा वेळेस शेतकरी नेते पुढे येत आहेत रविकांत तुपकर, ते त्यांचं कितपत खरं योग्य आहे? आता मला एक गोष्ट सांगा, काय विकास केला? तुम्ही जरा गावागावात बूम घेऊन जा आणि लोकांना विचारा काय विकास केला। लोक शिव्या घालतात त्यांना अक्षरशः। काय केलं या जिल्ह्यामध्ये त्यांनी? अरे तुम्हाला खासदारकीचे जे काय 5-10 कोटी वर्षाला मिळत असतील त्यातला निधी या गावात 5 लाख रुपये सभागृहाला दिल्याने एखादी नाली केली म्हणजे विकास झाला का? असा त्याचा अर्थ होत नाही। विकास म्हणजे काय? आता सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, काय केलं यांनी सभागृहामध्ये? तिथं पीक विमा अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाला नाही, त्याचं काय? ही 220 कोटीची नुकसान भरपाई जी मिळाली, ही नुकसान भरपाई आम्ही मंत्रालयाचा ताबा घ्यायला गेलो म्हणून तिथं ते आम्ही मंजूर करून घेऊ शकलो। आमच्या आंदोलनात उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यावेळेला। कशाचे श्रेय घेतात हे? आणि इथं या जिल्ह्यामध्ये एकही धरण यांच्या काळात झालं नाही। काय झालं यांच्या काळात? भारतभाऊ बोंद्रेंच्या काळात पाटबंधारे मंत्री असताना जी धरणं झाली, खडकपूर्णा, पेनटकळी, पद्मावती, पाझर तलाव, हजारो पाझर तलाव भारतभाऊंच्या काळात झाले। एकही काम नाही केलं या माणसाने। शेगावचा विकास रखडलेला आहे, लोणारचा विकास रखडलेला आहे, संत चोखामेळ्यांचा विकास रखडलेला आहे, सिंदखेड राजा मा जिजाऊंचा जन्मस्थळाचा विकास रखडलेला आहे। काय केलं? ताराबाई शिंदेचं एवढं मोठं योगदान या शहरासाठी आहे, काहीच नाही ना केलं यांनी। जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे, नगरपालिकेच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे। विकास म्हणजे काय? विकास म्हणजे एखादी 5 लाखाचा सभामंडप दिला आणि एखादी नाली दिली म्हणजे विकास नाहीये। अरे ते तर प्राथमिक गरजा आहेत, रोड, रस्ते, नाली, अन्न, वस्त्र, निवारा, या प्राथमिक गरजा आहेत। यांनी केलं काय? आणि या जिल्ह्याची पूर्ण वाट लावली, मागासलेपणाचा कलंक। आज शेतकरी आत्महत्येत बुलढाणा जिल्हा नंबर 2 वर आहे भारतामध्ये। काय केलं तुम्ही? यांनी काय सांगतील आपल्याला? त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून किंवा कुठेतरी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून फक्त काही शेतकऱ्यांना न्याय थोडी मिळतो, सभागृहातून जो आम्ही न्याय दिला तो आमचा खरा न्याय आहे असं बोलतात। देशाला स्वातंत्र्य आंदोलनातून आणि सत्याग्रहातून मिळालेलं आहे। इंग्रज या देशातून ज्यावेळी गेले तेव्हा काही सभागृहात बोलून नाही इंग्रज गेले, त्याच्यासाठी हजारो लाखो क्रांतिकारकांनी बलिदान दिलं। आणि बाबासाहेबांनी आम्हाला सत्याग्रहाचं हत्यार दिलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी, की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे। मग आज सोयाबीन 4,000वर आलं, कापूस 6,500वर आला, आम्ही विचारायचं नाही? लोक आत्महत्या करतायत, यांच्या बाजूने आवाज उठवायचा नाही? जर मला सभागृहात, मी असतो सदस्य, तर मी सभागृहात आवाज उठवला असता। उलट यांनी 15 वर्ष काहीच केलं नाही ना। यांनी तर भाषण करून सांगितलं दिल्लीच्या सभागृहामध्ये, महंगाई नाही बडी साहब, खर्चे बडे लोगों के। म्हणजे महागाई वाढली, जनता त्रस्त आहे, हे म्हणतात लोकांचे खर्च वाढले, म्हणजे चाललंय काय? प्रचंड नाराजी। यांचा संपर्क जरी एका मतदारसंघामध्ये, त्यांचेच विद्यमान 2 आमदार महायुतीचे, त्यांनी भाषणात सांगितलं की तुम्ही जरा आम्हाला भेटत जा, निवडून आल्यावर तुम्ही भेटतच नाही लोकांना, लोकांची नाराजी आहे। खासगीतल्या बैठकांमध्ये प्रचंड लोक नाराज आहेत त्यांच्यावर, बोलतात काय काय लोक।
फक्त पैसा कमवला आणि पैशाच्या भरोश्यावर निवडणुका जिंकता येत नसतात. भानगड अशी झाली की माझ्या उमेदवारीमुळं म्हणजे सामान्यांच्या उमेदवारीमुळे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. हे बोलताना जरी वेगळं बोलत असले तरी आज मी उमेदवारी अर्ज भरणार होतो 2 तारखेला. हे मी 10-12 दिवसापूर्वी डिक्लेअर केलं होतं, प्रशासनालाही कळवलं होतं. याच दिवशी त्यांनी काय अर्ज भरला. आता ज्या वेळेला आम्हाला रॅली काढायची आहे तीच वेळ ते मागतायत. म्हणजे आमच्या आंदोलनात किंवा आमच्या या सभेमध्ये रॅलीमध्ये लोक आले नाही पाहिजे किंवा गोंधळ झाला पाहिजे अशी यांची भावना आहे. त्यांना दुसरा दिवस ठेवता आला असता. जनरली संकेत असतात राजकारणामध्ये की आज यांनी ठेवली उद्या आपण ठेवायची. पण एवढ्या मोठ्या मुरब्बी माणसाला रविकांत तुपकरनं ज्या दिवशी ठेवली त्याच दिवशी मला ठेवायची आहे असं असेल त्यांच्या डोक्यात. पण जनता सगळा हिशोब करेल. मला चिकन मटन दारू वाटून गाड्या भरून आणावं लागणार नाही आणि ती वेळ माझ्या आयुष्यात कधीच येणार नाही. माझ्यासाठी लोक स्वतःच्या घरची चटणी भाकर खाऊन येणार आहेत. हे होते रविकांत तुपकर. आज त्यांचा उमेदवारी अर्ज ते दाखल करणार आहेत आणि जे सगळे उमेदवार दुसरे जे मानले जातात महायुतीचे ते सुद्धा आज त्यांचा सुद्धा अर्ज दाखल करणार आहेत. दोघांचे शक्ती प्रदर्शन होणार आहे. पाहूया की या शक्ती प्रदर्शनामध्ये कोणता उमेदवार सक्षम ठरतो. कॅमेरामन आदेश कानेटकरसह मी संजय जाधव, साम टीव्ही, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.